बल्कि पूरे देश की आर्थिक राजधानी बनकर उभरी है। और भाइयों बहनों, जब मुंबई का जिक्र आया है तो फिल्मों के बिना न साहित्य की बात पूरी होगी और न मुंबई की। ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है। और इन दिनों तो छावा की धूम मची हुई थी। संभाजी महाराज के शौर्य से इस रूप में परिचय शिवाजी सावंत के मराठी उपन्यास ने ही कराया है। सध्या छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय, मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करावा। राज्य सरकार त्या बाबतीत काही विचार करेल का? किंवा अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला। अशा छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, आणि मी स्वतः अजून बघायचं आहे, पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे। त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते, सिनेमाचे निर्देशक आणि त्यातले प्रमुख ज्यांनी रोल केला ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो। मोठ्या प्रमाणात ही मागणी होतीये की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाही आहे। तथापि या चित्रपटाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभूराजांचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू।